पहा सुखी जीवनाचा मंत्र। माझा प्रश्न असा आहे हा की स्त्रीच्या अंगावरून जाताना हा काय प्रकार असतो? ते सारखे सारखे कपडे चेंज करतात असं काहीतरी असतं, ते काय प्रकार असतो? अच्छा, तुम्हाला असं विचारायचं की काही कारणामुळं बऱ्याचदा स्त्रियांमध्ये काही स्त्राव म्हणा किंवा व्हाईट डिस्चार्ज म्हणा किंवा आपण पांढरं जाणं म्हणा असं काहीतरी होतं आणि त्यामुळे त्यांना ते चेंज करावं लागतं, बरोबर आहे? हो. अच्छा अच्छा, मग त्याच्यामुळे तुम्हाला काही तुमच्या पर्सनल लाईफवर सेक्शुअल लाईफवर काही परिणाम झाला का किंवा संबंध करायला पाहिजे नाही पाहिजे असं काही विचारायचं आहे तुम्हाला? ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्हाला नक्की सांगूया आणि ही काय एंटिटी असते त्याबद्दलही तुम्हाला माहिती देऊया। आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये HIV, एड्स, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन हा मोठा टॉपिक आहे आणि नेहमी मी आपल्या ह्या शोचं डायस आणि कॉन्सन्ट्रेशन कशावर असतं, सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि सेफ्टी, तर इन्फेक्शन्स काय असतात आणि ते कंट्रोल कशी करायची सांगूया आपण। बरोबर, आणि अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे बघा। काय असतं नॉर्मल सिक्रेशन काय आणि ॲबनॉर्मल काय याचं नॉलेज असणं फार आवश्यक आहे। नॉर्मल पाण्यासारखा क्लिअर स्त्राव जेव्हा प्रोसेसमध्ये गेल्यानंतर एक्सायटेशनमध्ये झाला ते लुब्रिकंट म्हणून कामाला येतो आणि त्यातल्या ज्या ग्लँड असतात त्या ग्लँडचं हे सिक्रेशन असते ते नॉर्मल असतं। समजा काही कारणामुळं काही स्त्रियांमध्ये व्हाईट डिस्चार्ज होतोय त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणतात, बरेचदा ग्रीन कलरचा डिस्चार्ज होतो त्याला फंगल इन्फेक्शन म्हणतात, बरेचदा पुरलंट डिस्चार्ज आणि त्याला काही स्मेल असतो त्याला एक क्रॉनिक इन्फेक्शन म्हणतात। अशा केसमध्ये कम्प्लिटली तुम्हाला कॉन्टॅक्ट ठेवणं टाळलं पाहिजे। दुसरं महत्त्वाची गोष्ट, त्यातनं बाहेर निघाल्यानंतर देखील काहीतरी प्रोटेक्शन वापरून तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे, कारण हे इन्फेक्शन रिपीटेड राहिलं त्या ठिकाणी हा जंतुसंसर्ग राहिला त्या ठिकाणी पेन होणं, वजानिस्मिस होणं आणि हळूहळू पार्टनर त्यातनं दूर जायला लागतो। तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी एनॉलॉजिस्टना भेटा आणि त्याची ट्रीटमेंट घ्या, नक्कीच त्यातनं तुम्ही बाहेर याल। आणि हे ॲक्सेप्ट करणं आणि आपल्या पार्टनरला देखील त्यांना नेऊन दाखवणं आणि ट्रीटमेंट घेणं अतिशय आवश्यक असतं।